क्रायसिस मधून पळून जाण्याचं कॅरेक्टर नको. नाही तर ज्या ज्या वेळेस असे प्रश्न येतात त्यावेळेस फक्त आपण पाठीमागे सरायचं, दुसऱ्याच्या पाठीमागे, त्याला नेतृत्व म्हणत नाही. मिलियन्स आपल्या करायचं. नेतृत्व कधीही नेतृत्व तयार करतं, फॉलोअर्स तयार करत नाहीत. मग कॅरेक्टर बिल्डिंग ही महत्वाची गोष्ट असते. सहानुभूती, इतराबद्दल आदर, इतर व्यक्ती, समाज, इतर विचारसरणी याच्याबद्दलचा आदर निर्माण करणं ते विचारातूनच होऊ शकतं. आणि यासाठी आपले नातेसंबंध, मी नातेसंबंधामध्ये फक्त आणि फक्त कुटुंबातल्या बोलत नाही, आपली समाज संस्था जी आहे त्यांनी परत आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती इंटरकनेक्टनेस वाढवण्याची गरज आहे. ते करण्याची गरज आहे असं वाटतं. तिसरी गोष्ट आहे ते आपल्या कुटुंबामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणास्तव आज्ञाधारकपणा पाहिजे. आज्ञाधारकपणा वाईट नाहीये, पण आज्ञाधारक पदाच्या नावाखाली आम्ही म्हणेल ती पूर्व दिशा, आम्ही म्हणेल ते खरं. मुलांनी उलटे प्रश्न विचारायचे नाही. तू उलटा बोलू नकोस, तो तुझ्यापेक्षा वयाने मोठा, त्याच्यामुळे तो म्हणेल ते खरं. असं जर असतं तर नोबेल प्राइज सगळे फक्त वरिष्ठ 90-100 वर्षांच्या व्यक्तींनाच गेलेले असते, किंवा सर्वात हुशार तेच असते, वय जर हा क्रायटेरिया घेतला तर. आणि आपण त्या आज्ञाधारकतेच्या नावाखाली जिज्ञासा मारतोय, ही चूक करतोय. क्वेश्चन करणं ही जिज्ञासेची पहिली पायरी आहे. हे असंच का, हे या पद्धतीनं का नाहीये, तुम्ही म्हणताल ते खरं कशावरून, हे का नाहीये, तुम्ही खोटं बोलताय ते नाही ते बरोबर आहे, हे ज्यावेळेस विचारलं जातं आणि त्याला उत्तर देणं म्हणजे त्या जिज्ञासेला आपण प्रवृत्त करतो. आणि त्याला उत्तर न देते तू गपची बस, तुला काही कळतं का, तू खूप शहाणा झाला का, एक थोबाडीत देऊ, ही जी भाषा येते त्याचे दोनच अर्थ असतात. एक तर आपल्यापाशी ते ज्ञान नसतं, किंवा मग आपल्याला आपली वृत्ती असते की दाबून टाकायचं, त्याला आपण हिटलरशाही जे म्हणतो ती आपण मुलामध्ये आपल्यामधून ती वाढवत असतो. आणि तशा प्रकारचा बिहेवियर त्यांच्याकडून एक्सपेक्ट करत असतो. ज्यावेळेस हे बिहेवियर आपण आपल्या मुलाकडनं, विद्यार्थ्याकडून एक्सपेक्ट करतो, समाजामध्ये एक्झॅक्टली तेच होतं. आणि म्हणून आपल्याला काय पुढं न्यायचंय तर आपल्याला जिज्ञासा ही जी आहे वाढवायची, वैज्ञानिक वृत्ती वाढवायची, क्वेश्चन करता आला पाहिजे प्रत्येक गोष्टीला. ते वाढवलं तर आणि तरच आपल्याला समाजामधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीनं मदत होईल. म्हणून प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी आपल्याला पाहिजे, क्रिटिकल थिंकिंगची ॲबिलिटी पाहिजे. रोख लर्निंग नकोय, रोख लर्निंगला पण पुढे जाणार नाहीये. पण आपली घरामधली असेल, शाळेतली सिस्टम असेल किंवा समाजातली असेल तर ती आपल्याला जिज्ञासा कशी वाढेल या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून त्याचं काम हे घरापासूनच सुरुवात झालेली पाहिजे. ती जर आपण करू शकलो तर खूप मोठ्या प्रमाणावर ते काम करू शकतो. दुसरा मुद्दा येतो की जसं घर आहे तसा शाळा ही एक महत्वाची बाब आहे. आणि शाळा ही प्रयोगशाळा असली पाहिजे. कशाची प्रयोगशाळा? नेतृत्व घडवण्याची. रोट लर्निंग नकोय. आणि म्हणून तिथं विचार विनिमयता, क्रिटिकल थिंकिंग कशी वाढेल, सर्जनशीलता, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कशी वाढतील, संवाद कौशल्य, कम्युनिकेशन कसं वाढेल, सामूहिक नेतृत्व कसे होईल, समाजाचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होतील, या दृष्टिकोनातून शाळेमध्ये बघितलं पाहिजे. फक्त मार्क्स किती भेटले, तू पहिला आला का, बोर्डात पहिला आला का, मेडिकललाच भेटलं का, इंजिनिअरिंग भेटलं का, IT इंजिनियर झाला की नाही झाला, मग इंजिनिअरिंग भेटलं तर तुला ML ला भेटलं का, AI ला भेटलं, एवढ्या पुरतं मर्यादित न राहता तू समाजामध्ये का आलास, तुझं सामाजिक क्षेत्रामध्ये काम, स्टँडिंग काय, हु आर यू आणि वाय डू यू वॉन्ट टू स्टे अर एन्जॉय लाईफ, हे जर आपण शाळेमध्ये शिकू शकलो तर खूप मोठ्या प्रमाणावरती आपण समाज चांगल्या पद्धतीने घडू शकतो असं मला वाटतं. आणि म्हणून हे करण्यासाठी कोणते नेतृत्व गुण आपण आपल्या विद्यार्थ्यामध्ये, शाळेमध्ये, घरामध्ये, समाजात सुटवलं पाहिजे? तर धैर्य, करेज हे सर्वात महत्वाचं आहे. कोणत्याही गोष्टीला भिवून न जाता धैर्याने सामना करता आला पाहिजे आपल्याला. यू शुड बी एबल टू फेस द प्रॉब्लेम आणि ते सॉल्व्ह करता आला पाहिजे. त्याच्यामुळे धैर्य महत्वाचं आहे. ते करण्यासाठी आपलं कॅरेक्टर ज्याला म्हणू, जे सर्वात आपण ज्याला ज्या दृष्टिकोनातून नैतिक धैर्य जसं म्हणतो, मॉरल करेज काय आहे, तसं कॅरेक्टर काय आहे.
जसं प्लेटो म्हणतो की आर यू मेड अप ऑफ अ गोल्ड ऑर आयर्न ऑर अ सिल्वर, तशी गोष्ट आहे की आपलं कॅरेक्टर असं पाहिजे की कोणत्याही क्रायसिसला फेस करण्याच्या दृष्टिकोनातून योग्य मार्ग काढू, क्रायसिस म्हणून पळून जाण्याचं कॅरेक्टर नको. नाही तर ज्या ज्या वेळेस असे प्रश्न येतात त्यावेळेस फक्त आपण पाठीमागे सरायचं, दुसऱ्याच्या पाठीमागे, त्याला नेतृत्व म्हणत नाही. मिलियन्स आपल्याकडे आहेत, नेतृत्व कधीही नेतृत्व तयार करतं, फॉलोअर्स तयार करत नाहीत. मग कॅरेक्टर बिल्डिंग ही महत्वाची गोष्ट असते. सहानुभूती, इतराबद्दल आदर, इतर व्यक्ती, समाज, इतर विचारसरणी याच्याबद्दलचा आदर निर्माण करणं ते विचारातूनच होऊ शकतं आणि आचरणातून होऊ शकतं. फक्त बोलते सुधारक न राहता करते सुधारक होणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलली पाहिजेत. ती घरापासून आले पाहिजे, शाळेतून आले पाहिजे, समाजाच्या वागण्या बोलण्यातून सुद्धा आलेली पाहिजे. आणि हे करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये कोणते गुण असायला पाहिजे, तर त्यांनी स्वतःवरती विश्वास ठेवणं, अगदी लिमिट, तुमच्यावरती दुसरा कोणाचाही विश्वास नसतरी चालेल, स्वतःच्या वरती विश्वास पाहिजे की ही मी करू शकतो. हे करण्यासाठी आवश्यक पावलं, काम करण्याची माझी तयारी आहे, कष्ट करण्याची मी तयारी, हे नेतृत्वाचे गुण त्यांच्यामध्ये आले पाहिजेत. संकटावर मात करणं हे त्यांना आपण शिकवलं पाहिजे. म्हणून एखादा प्रॉब्लेम आल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याच्यापासून किंवा मुलांना त्याच्यापासून दूर न ठेवता ते फेस कसं करतात त्यांना पाहू द्या. एक्सपिरियन्शियल लर्निंग दिलं पाहिजे. अनेक वेळेस आपण बघतो की म्हणतो की शिक्षकाचा मुलगा शिक्षक होतोय, IAS मुलगा IAS होतोय, राजकारणाचा मुलगा राजकारणात जातोय. हे जीन्स मध्ये नसतं, हे त्या व्यक्तीकडे बघून, त्यांचा रोल बघून, ते कशा पद्धती वागतात हे बघून त्याच्यावरती पावलं टाकून एक्सपिरियन्सच्या माध्यमातून ते अनुभव घेऊन ते शिकतात आणि त्याच्यावरती काम करण्याचा प्रयत्न करतात, म्हणून त्या गोष्टी घडतात. तर आदर्श समाज घडायचा असेल तर आपल्याला अगोदर आदर्श घर बनवावं लागेल, आदर्श शाळा बनवावं लागेल, आदर्श कम्युनिटीज बनावं लागतील, आणि पर्यायानं आदर्श समाज आणि आदर्श जग आपल्याला तयार होईल. त्याच्यामुळे निश्चित आपल्याला स्वतंत्र विचार करणे, इंडिपेंडंट थिंकिंग ही प्रमोट करावी लागेल. मी त्या विचाराशी सहमत नाही म्हणून त्याची मुस्कटदाबी करणं हे चांगल्या समाजाचं, चांगल्या घराचं किंवा चांगल्या व्यक्तीचं गुण नाहीये. त्याच्यामुळे इंडिपेंडंट थिंकिंग कशी होईल, क्वेश्चनिंग द स्टेटस कसं होईल आणि समाजामध्ये पॉझिटिव्ह बदल कसे होतील हे आपल्याला बघायला लागेल. आणि या सगळ्यांचा पाया हा नैतिकतेवरती अवलंबून आहे. व्हॅल्यू बेस्ड हा आहे. जर व्हॅल्यूज नसत्या, फक्त मटेरियलिझम असलं तर त्याचे निगेटिव्ह परिणाम होतील. म्हणजे कदाचित मला ऐश्वर्य भेटेल पण पुढे जाण्यासाठी आमची तयारी नसेल, कम्युनिटी एकत्र राहणार नाही. म्हणून क्लायमेट चेंज सारखा ज्यावेळेस विषय येतो, क्रायसिस येतात, त्यावेळेस मग आपण एक्सपोज होतो आणि मग पहिल्यापासून आपल्याला बघावं लागतंय कुणाकडे, कधी आणि काय कसं करायची, मदत कुठं मागायची ही सुद्धा आपल्याला कळत नाही. दुसऱ्याकडे आपण बोट इंडिकेटर करायला होतं की ही प्रॉब्लेम यांच्यामुळे झालेले आहेत. जसं क्लायमेटच्या बाबतीत आपण म्हणतो, जे डेव्हलप कंट्री आहे ते म्हणतात की तुम्ही आता कार्बन फुटप्रिंट कमी करा, पण ओरिजिनल प्रॉब्लेम त्यांच्याकडे झालेला आहे म्हणून आपण त्यांच्याकडे बोट दाखवत राहिलो, त्यांनी प्रॉब्लेम सुटणार नाहीये. सगळ्यांना एकत्र मिळूनच काम करावं लागणार आहे. कारण आपण जे म्हणतो वसुधैव कुटुंबम, जर वसुधैव कुटुंब आहे तर प्रॉब्लेम सुद्धा सगळ्यांचे सेम आहेत. एका ठिकाणचा प्रॉब्लेम दुसऱ्या ठिकाणी तो येणारच आहे आणि त्याच्यावरती मात करण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन कृती करण्याची गरज आहे. आणि त्याची सुरुवात ही आपण स्वतःपासून करणं गरजेचं आहे. मला वाटतं की सुरुवात आपल्या आचरणातून आली पाहिजे, आपल्या विचारातून आली पाहिजे आणि ती फक्त बोलण्यापुरती मर्यादित न राहता आपण कृतीमधून आणलेली पाहिजे. ते करण्यासाठी सत्यनिष्ठा हे महत्वाचे आहे, ट्रुथ हे महत्वाचं आहे, सत्तेच्या वाटेवरती चालणं आपल्याला गरजेचं आहे, दूरदर्शीपणा, व्हिजन असणं गरजेचं आहे आणि सहानुभूतीपूर्वक आपल्या सर्वांना काम करणं गरजेचं आहे. असा जर समाज, असा व्यक्ती, असे पालक आणि पाल्य आपण जर तयार करू शकलो, ते वागू शकलो, तर निश्चित आपण एक चांगला समाज तयार करू शकतो. ते करण्याची जबाबदारी फक्त पालकांची नाही, फक्त शासनाची नाही, तर आपल्या सर्वांची आहे. याची जाणीव जर आपण ठेवली आणि त्या कृतीवरती आपण काम करण्यासाठी चालू जर केलं तर निश्चित हा समाज एकंदर पॉवरफुल समाज होऊ शकतो.